नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. हे बघू शकता मित्रांनो, आपला हरभरा आपण ज्यावेळेस पेरणीचा व्हिडिओ टाकला होता तेव्हापासून आता जवळपास 10 दिवस झाले. 10 ते 12 दिवसाचा आपला हरभरा निघलेला आहे. हे बघू शकता. आणि आपण हरभऱ्यामध्ये मुद्दाम कोथिंबीर टाकलेली आहे मित्रांनो. असं बघा शकता तुम्ही कोथिंबीर कसा निघलेला आहे आपला. पूर्ण एका एकरामध्ये आपण जवळपास 3 किलो कोथिंबीर टाकलेली आहे मित्रांनो. त्याने पुढं चालून वास येऊन रोही रानडुकरे हे वावरात येत नाही. आणि आता आपण याला स्प्रिंकलर लावणार आहे मित्रांनो. हे बघू शकता कसं दाट निघालं आहे. तुम्ही पण हरभरा पेरत्या वेळेस अवश्य कोथिंबीर टाकून द्या, त्याने बराच फायदा होतो मित्रांनो. मी अनुभव घेतलेला आहे स्वतः. आपण एकरी 35 किलो टाकलेलं आहे मित्रांनो. बघा कसं दाट वाट निघलेलं आहे. आणि इकडं आपण आता या एकरामधलं भिजवून झालेलं आहे. आणि तिकडं आपलं शिल्लकचं 10 गुंठे रान होतं मित्रांनो. तिकडं आपण स्प्रिंकलर लावलेलं आहे. हे बघू शकता. त्या बाजूला आपलं वेगळं 10 गुंठे रान होतं, त्याच्यामध्ये आपण स्प्रिंकलर लावलेलं आहे. आणि हे आपलं स्प्रिंकलरनं भिजवून झालेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता. हे निमे भाग आपण भिजवून घेतलेला आहे मित्रांनो. हे बघू शकता. जास्त ओलं नाही, आपण फक्त 2 तास ते 2.5 तास याला सटकारा स्प्रिंकलरचा दिलेला आहे मित्रांनो. फक्त स्प्रिंकलर एका छडीवर असल्यामुळं पाणी जास्त झालेलं आहे. आणि रान थोडं हलका असल्यामुळं लवकर कुठं मित्रांनो. हे बघू शकता. हे 2 ते 3 दिवसांनी अगोदर आहे आणि ते थोडं लेट आहे. हे बघा. हे बघा मित्रांनो, एवढी वल झालेली, जागजागी पाणी थिसलेले आहे, ते बी 2.5 तासामध्ये. याला जर जास्त वेळ ठेवला असता मित्रांनो तर याची वल खूप झाली असती, तर याला मर लागली असती. हे इकडलं भाग आता इकडलं आपलं भिजत राहिलेलं, याला आपण उद्या स्प्रिंकलर लावणार आहोत. ते बघू शकता मित्रांनो. हे पहाटेपर्यंत आहे, लावून द्या आपण स्प्रिंकलर लावणार आहोत. हे बघा आमची विहीर. एवढं पाणी आहे मित्रांनो. विहिरीला कसं पाणी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. ते आपण स्प्रिंकलरचा बायपास काढलेला आहे. 3ची पाणबुडी आहे आपली, आणि त्याच्यावर आपण 14 तुट्या टाकून एवढं पाणी शिल्लक विहिरीमध्ये सोडलेलं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्या विहिरीला मोटरला दाब येणार नाही. कसा आहे हरभऱ्याचा प्लॉट आपला, कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.